आपण पाहत आहात सुपरफास्ट 24 तास न्यूज, बातम्यांचा खरा वेग। नमस्कार, स्वागत आहे सुपरफास्ट 24 तास मध्ये। भारतरत्न बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची 145वी जयंती अतिशय हर्ष उल्हासामध्ये परभणीसह देशात आणि संपूर्ण जगात साजरी होत आहे। त्या अनुषंगाने प्रतिवर्षीप्रमाणे याही वर्षी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अनुसूचित जातीचे प्रदेशाध्यक्ष तसेच आश्रय सेवाभावी संस्थेचे अध्यक्ष आणि बहुजन नेते डॉक्टर सिद्धार्थभाऊ हत्तेमिरे यांच्या आयोजनातून प्रतिवर्षीप्रमाणे याही वर्षी 30 एप्रिल रोजी मोठ्या प्रमाणात भीमगीत संगीत रजनी युगपरिवर्तक अभिवादन सोहळा संपन्न होत असतो। त्या अनुषंगाने आज मंचाच्या या भूमिपूजनाचा कार्यक्रम संपन्न झालेला आहे। अतिशय भव्य प्रमाणामध्ये ही भीमगीत संगीत रजनी संपन्न होत असते आणि युगप्रवर्तक अभिवादन सोहळा यंदाही महाराष्ट्राचे महागायक आनंद शिंदे यांची ही संगीत रजनी होणार आहे। तर मान्यवर आलेले आहेत डॉक्टर सिद्धार्थभाऊ हत्तेमिरे आहेत, राजेजी रणकाम सर आहेत, डॉक्टर सुनील तुरुकमाने सर, डॉक्टर बीटी धुतमल सर आहेत, आदरणीय सेवानिवृत्त पोलीस उपाधीक्षक शिंगाडे साहेब आणि इतर मान्यवर आहेत। चला प्रतिक्रिया जाणून घेऊया। यंदाच्या हा अभिवादन सोहळा आणि संगीत रजनी कशा पद्धतीने, सर काय सांगाल या अभिवादन सोहळ्याच्या बाबतीत? एकतर ह्या सोहळ्याचं हा 22वा सोहळा आणि ह्याचं सातत्य असणं एक अफलातून गोष्ट। एवढं सातत्य टिकवणं आणि त्याला स्वतःचा कुणाच्याही खिशाला धक्का न लावता स्वतःच्या आर्थिक स्रोतातून एवढा मोठा रजनीचा कार्यक्रम करणं, तेही 22 वर्ष करणं, 22वी आहे एवढं करणं, ह्याला नक्कीच एक काय म्हणतात त्याला फार मोठं मन लागतं। दानपारामिता डॉक्टर शरदराव हे जपतात, करतात, ही सर्वात मोठी गोष्ट। नक्कीच हे 30 तारखेचं वंदना आणि हे सुद्धा भीमगीत रजनी कार्यक्रम हा नक्कीच छान होणार आहे। त्यासाठी ते प्रयत्न करत असतात आणि सर्वात जर महत्वाचं तुम्ही जर पाहिलं असेल आणि हे केलं असेल तर एक सर्वात महत्वाची गोष्ट डॉक्टर सिद्धार्थरावाकडून होते आणि ती म्हणजे कुठलाही कार्यक्रम असू द्या, काही असू द्या, त्यांचं राजकीय असो या मग त्यांचं सामाजिक कार्य असो किंवा धम्म कार्य असो, प्रत्येक वेळी बौद्ध भिक्षू असतात आणि बौद्ध भिक्षूंच्या हस्तेच ते ह्याचं पूजन करून पुढे जातात। हे म्हणजे समाजाप्रती त्यांचं जे काही दानत आहे, समर्पण भावना आहे ती जबरदस्त करतात। त्यामुळं नक्की त्यांचं अभिनंदन केलं पाहिजे आणि आपण सर्वांनी त्यांच्या पाठीमागे राहून ही संगीत रजनी आज जसं इतका माहोल जमलेला आहे तसंच आपण 30 तारखेला जमून मोठं भव्य दिव्य हा कार्यक्रम पार पाडू ही अपेक्षा व्यक्त करतो। जय भीम, जय भारत। आदरणीय सेवानिवृत्त DYSP शिंगाडे साहेब आहेत आणि धम्मकार्यात, सामाजिक कार्यात अनेक वेळेस पुढाकार सरांचा असतो आणि या कोर कमिटीमध्ये काय भावना आहेत शिंगाडे साहेब? अतिशय दरवर्षी उत्साह असतो या संगीत रजनीचा। सिद्धार्थभाऊ हत्तेमिरे साहेबांनी 2005 ते 2006च्या सुमारास ही संगीत रजनी सुरू केलेली आहे आणि आज त्याला 22 वर्ष पूर्ण होत आहेत। 22वी संगीत रजनी आहे। 2005ला त्यांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याजवळ सुरुवातीची पहिली जयंती होती, त्यावेळेस मी PI होतो। त्यावेळेस त्या जनतेचा उत्स्फूर्त प्रतिसाद पाहून आणि ही संगीत रजनी आपण दरवर्षी घेऊ त्यावेळेस त्यांनी घोषणा केली होती आणि आज 22 वर्ष त्याला पूर्ण होत आहेत आणि दरवर्षी समाजासाठी प्रबोधनाचं फार मोठं माध्यम आहे आणि त्यांच्या या संगीत रजनीला मी माझ्याकडून शुभेच्छा देतो। जय हिंद, जय भीम। 22 वर्ष सातत्यपूर्ण या संगीत रजनीला, या अभिवादन सोहळ्याला अतिशय दर्जेदार पद्धतीने माझ्या मागे पाहू शकता आपण मंचाची तयारी चालू आहे आणि चळवळीतलेही नेते मंडळी इथे आलेली आहेत। सिद्धार्थजी भराडे साहेब आहेत, अतिशय मोठे योगदान आहेत आंबेडकर चळवळीत। दादा काय सांगाल, आजच्या दरवर्षीचा हा सोहळा आपण ही पाहता, यंदाही हा सोहळा उत्साहात होत आहे, काय भावना आहे? परभणी जिल्ह्यामध्ये 14 एप्रिल पासून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची जयंती साजरी होत असताना 30 तारखेला ही जल्लोषात जयंती साजरी होत आहे असं प्रत्येक वेळेस डॉक्टर सिद्धार्थ हत्तेमिरे यांनी साध्य केलेलं आहे। त्यांनी आंबेडकर चळवळीचा बुलंद आवाज आणि युवकांचा जल्लोष हा परभणी जिल्ह्यामध्ये साजरा न होता संपूर्ण महाराष्ट्रात साजरा करीत आहे आणि या मेळाव्यात या गायकांचं वैशिष्ट्य असं की परभणी नगरीमध्ये, परभणी जिल्ह्यामध्ये प्रत्येक स्तरातील गायक आज या परभणी जिल्ह्यात येऊन गेलेला आहे। या कार्यक्रम होत असताना परभणी जिल्ह्यात ग्रामीण भागातील आणि शहरी भागातील आणि इतर भागातून
हा कार्यक्रम पाहण्यासाठी परभणी शहरामध्ये युवक आणि सर्व नागरिक स्तरातील भीमसैनिक दाखल होतात आणि हा सोहळा संपन्न होण्यासाठी सिद्धार्थ हत्यांबिरे भाऊ यांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्हणतात की आपल्या कमाईतला 20% हिस्सा हा समाजासाठी खर्च केला पाहिजे, पण सिद्धार्थ हत्यांबिरे हे आपल्या कमाईतला 50% वाटा या कार्यक्रमात नसून सर्व समाजासाठी खर्च करत आलेले आहेत आणि हे जे त्यांचं कार्य आहे हे असंच कार्य भरभराटीस येवो आणि परभणी जिल्ह्याचं नाव लौकिकास येवो अशीच मी अपेक्षा बाळगतो. येणाऱ्या 30 तारखेला सर्व स्तरातील भीमसैनिक या कार्यक्रमाला उपस्थित राहून या सोहळ्याची शोभा वाढवतील अशी मी या ठिकाणी सर्वांना विनंती करतो. निश्चितच दरवर्षी मोठमोठे गायक जे महाराष्ट्र आणि देशासह गाजलेले आहेत भीमगीतांमध्ये, ज्यामध्ये आदर्श शिंदे, आनंद शिंदे आहे, मिलिंद शिंदे आहे, अनेक जे गायक आहेत, तर त्यांचा अतिशय मोठा हा सोहळा पाहण्यासाठी हजारोच्या संख्येने इथं भीमसैनिक येत असतात हा सोहळा पाहण्यासाठी. आणि विशेष करून परभणी शहराचे आपण पाहू शकता की आंबेडकरी चळवळीत काम करणारे, सामाजिक परिवर्तनवादी चळवळीत काम करणारे हे सर्व तरुण डॉक्टर सिद्धार्थभाऊ हत्यांबिरे यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहतात आणि हा सोहळा यशस्वी करतात. माझ्यासोबत आहेत मागच्या 22 वर्षापासून भीमगीत संगीत रचना यशस्वी करण्यासाठी प्रयत्न करणारे आणि नुकतेच महानगरपालिकेचे सभापती म्हणून जे नियुक्ती झाली ज्यांची असे प्राध्यापक डॉक्टर राजेश सर, कसं नियोजन आहे यंदा आणि काय काय उपक्रम घेतला जाणार आहे या संगीत रचनेच्या माध्यमातून? गेली 22 वर्ष आश्रय सेवाभाव संस्थेच्या वतीनं डॉक्टर सिद्धार्थ हत्यांबिरे हे परभणी या ठिकाणी ही संगीत रचने घेत असतात. परभणी जिल्ह्यातल्या कुठल्याही एका बौद्धिस्ट माणसाला विचारा की 30 तारखेला परभणी जिल्ह्यामध्ये काय असतं, तुम्हाला कोणीही सांगेल की 30 तारीख ही डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या जयंतीचा हा संगीतमय हा शेवट असतो. ती संगीतमय संध्या हे अनुभवण्यासाठी शहरातले, जिल्ह्यातले, तालुक्यातले जे जे लोक आहेत इथे येतात, इतके बेधुंद होऊन ते नाचतात, आंबेडकरांचे विचार घेऊन ते वापस जात असतात. ते अविरतपणे 22 वर्ष सातत्याने करणं हे सिद्धार्थ भाऊ सारख्या माणसाला जमलेलं आहे. साधी आणि सोपी गोष्ट नाहीये. निश्चितपणे राज्यातले, देशातले अत्यंत मोठमोठे गायक या ठिकाणी आलेले आहेत. त्यांनी आपली संगीतमय सेवा या शहराला दिलेली आहे आणि हे सातत्याने आमचा उपक्रम आहे. भाऊला कुठेतरी असं वाटलं होतं 20-22 वर्षापूर्वी की परभणीकरांना मी एक शेवट असा दिला पाहिजे. आम्ही 1 तारखेपासून आम्ही जयंतीला सुरुवात करतो आणि 30 एप्रिलला आमची जयंती संपली पाहिजे. ती संपतानाही तेवढाच आनंद, उत्साह, जल्लोष कायम असला पाहिजे. पण भाऊ सातत्यानं देशातील, राज्यातील अनेक नामवंत गायकांना इथं आणतात आणि त्या गायनाच्या माध्यमातून समाजापर्यंत आम्ही बाबासाहेबांचा विचार सातत्याने आम्ही पेरत असतो. प्रज्ञासूर्य अभिवादन सोहळा आपला आहे हा. यामध्ये विविध जयंती मंडळांच्या उत्कृष्ट देखाव्याला सुद्धा पारितोषिक दिले जातं आणि यावेळेस मान्यवर कोण येणार आहेत? विषय असा होता, जयंती फार छान पद्धतीने जिल्ह्यामध्ये साजरे होते. या जयंतीमध्ये देखावे अधिक प्रमाणात आले पाहिजेत. बाबासाहेबांचा विचार देखाव्या रूपाने जयंती मंडळानं समोर आणला पाहिजे. या अनुषंगाने कुठेतरी भाऊला असं वाटलं की आपण जयंती मंडळांना आपण पारितोषिक दिले, त्यावेळी आपण ते प्रोत्साहन आपण त्या मंडळांना देण्याचा आपण प्रयत्न करतो. दरवर्षीप्रमाणे याही वर्षी आम्ही 3 पारितोषिक देतोय. शहरामध्ये ज्या कोणी तरुण मंडळांनी जयंती मंडळांनी जयंती छान केली त्यांना आपण फर्स्ट, सेकंड, थर्ड आपण देतो. या कार्यक्रमास परभणी जिल्ह्याच्या पालकमंत्री येत आहेत, मेघनाताई. या ठिकाणी नांदेड परिक्षेत्रात आजी साहेब येणार आहेत. नामवंत लोक असतात, त्यांच्या सानिध्यामध्ये, उपस्थितीमध्ये हा सोहळा होत असतो. निश्चितच नामवंत व्यक्तींच्या उपस्थितीत हा सोहळा संपन्न असतो. सुधीर भाऊ कांबळे आहेत, बोलूया. काय भावना आहेत सुधीर भाऊ, काय सांगाल सोहळ्याच्या? गेल्या 22 वर्षापासून सातत्य ठेवत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या 135व्या जयंतीनिमित्त भव्य भीमगीत संगीत रजनीचे आयोजन डॉक्टर सिद्धार्थभाऊ हत्यांबिरे यांनी केलेले आहे. या कार्यक्रमासाठी महाराष्ट्राचे महागायक आनंदजी शिंदे यांचा भव्य भीमगीतांचा कार्यक्रम होणार आहे. अनेक वर्षापासून हे सातत्य ठेवणं म्हणजे सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे ते आजपर्यंत सातत्य ठेवत आहेत आणि त्याच्यामुळे परभणी शहरातीलच नाही तर परभणी जिल्ह्यामध्ये लोक या उत्सवाची 30 एप्रिलची जी सांगता सिद्धार्थ भाऊ जे करतात, 30 एप्रिलला म्हणजे असं सर्व जिल्ह्याला माहीत झालंय 30 एप्रिलला शेवटचा कार्यक्रम हा समारोपाचा सिद्धार्थ भाऊंचा असतो. त्याच्यामुळं प्रत्येक खेड्यापाड्यातील, प्रत्येक तालुक्यातील, परभणी जिल्ह्यातील पूर्ण लोक ह्या म्हणजे भीमगीत संगीत रचनेचा आनंद घेण्यासाठी आणि उत्साहामध्ये एकदम ते डान्स वगैरे करतात. हे आता प्रत्यक्ष तुम्ही एखाद्याला अनुभवत असताल. त्याच्यामुळे एकदम जल्लोषामध्ये एकदम. सुधीर भाऊ, आपण काम करत असताना आपल्या जबाबदारीने या आयोजनात प्रमुख भूमिका असते आपली. सुरक्षा आहे, सर्वच गोष्टी आहेत. एकंदरीत इतका भीमसैनिक हजारोच्या संख्येने येत असतात. मग कशा पद्धतीने नियोजन केलेले यंदा आपण? एवढा मंच आहे पूर्ण, यंदाही जरा आता जल्लोष जास्त आहे.
यावर म्हणजे प्रत्येक वर्षी जल्लोष म्हणजे वाढतच चाललाय, जी. संख्या वाढतच चालली लोकांची येण्या जाण्याची. त्याच्यामुळे प्रत्येक आता महानगरपालिकेचे असतात कर्मचारी, पोलीस प्रशासनाचा बंदोबस्त असेल, म्हणजे काही हानी होऊ नये म्हणून आपण अग्निशमन दलाच्या गाड्या असतात, काही अँब्युलन्स असतात आणि त्या पद्धतीने एक सर्व टीम तयार असते. म्हणजे असा काय गोंधळ तर होण्याची शक्यता नसते. उत्साहामध्ये लोक उत्साह जास्त असतो. त्याच्यामुळे म्हणजे आतापर्यंत चोख बंदोबस्त असतो. पोलीस प्रशासनाचं पूर्ण पाण्याचं टँकर असते, लेडीज साठी टॉयलेट असतात, रेडीमेड टॉयलेट जे असतात ते पण असतात, बसण्याची एकदम छान व्यवस्था असते आणि पोलीस प्रशासनाचा म्हणजे या कार्यक्रमाला पूर्ण कार्यक्रम होईपर्यंत चांगल्या प्रकारे सपोर्ट असतो. टीम आहे मित्रमंडळाची. काय कसं नियोजन यंदा किती कसं आहे? अजून कशा प्रमाणात आहे की मोठ्या प्रमाणातलं अजून नियोजन आहे काय सांगा? नाही, नियोजन तर मोठ्या प्रमाणात आहेच आणि त्या पद्धतीने तयारी पण चालू आहे सध्या. पूर्ण चालू आहे. भव्य दिव्य असा आपण आपल्या मागे पाहत आहोत. भव्य दिव्य असा विचार मंच त्यांनी केलेला आहे. या परभणीच्या पालकमंत्री इथे येणार आहेत. परभणी जिल्ह्याच्या सर्व भीमसैनिकांना या कार्यक्रमासाठी या कार्यक्रमासाठी 30 एप्रिलला एवढंच एक आवाहन करेल की सर्वांनी या 30 तारखेच्या कार्यक्रमाचा लाभ घेण्यासाठी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची 135वी जयंतीचा समारोप हा मोठ्या प्रमाणात करण्यासाठी सर्वांनी 30 एप्रिलला विष्णूजिनी मैदान परभणी येथे सायंकाळी 6 वाजता उपस्थित राहावे एवढी मी सर्वांना विनंती करतो. निश्चितच धन्यवाद सुधीर भाऊ आणि खूप खूप शुभेच्छा आपणास. हे जो सुधीर कांबळे या कार्यक्रमाचा महत्वाचा समन्वय साधणारे प्रमुख भूमिकेत असणारे. तर 30 तारखेला हा जल्लोष निश्चितच आपण आपल्या चॅनलच्या माध्यमातून दाखवणारच आहोत. आजचा हा भूमिपूजन सोहळा अतिशय मोठ्या प्रमाणात झाला. डॉक्टर सिद्धार्थभाऊ हत्तेंबरे यांच्या नेतृत्वात परभणीमध्ये आणि महाराष्ट्रात असे मोठमोठे भव्य उपक्रम होत असतात. माझ्यासोबत अमर गालपाडे, मी राहुल वहिवाळ, परभणी.